and heights are in the ratio. बरोबर आहे का? असं तर एक्झाम्पल are in the ratio 2:3. बरोबर आहे? The ratio of their volume is the ratio of their volume is. क्वेश्चन लिहिता लिहिता समजला असेल. ऑप्शन काय आहे तुम्हाला? 1:6, 1:9, 1:3 आणि 2:1:9. दुसरा ऑप्शन आहे 1:3. तिसरा ऑप्शन आहे 2:3. बरोबर आहे? आणि नाही 2:9, 2:9 आणि 1:9. ओके, डबल डबल झाला का? 1:6 पाहिजे. 2:9. ठीक आहे. ओके, काय म्हटलेलं आहे पहा, द रेशो ऑफ रेडी आहे. इथं रेडी आहे दिलेलं आहे म्हणजे काय असणार? म्हणजे तुम्हाला जे व्हॉल्यूम काढायचं आहे ते कशाचं काढायचं आहे? रेडिया दिलेला आहे. रेडिया दिलेला आहे ना. रेडियस कशा कशाची रेडिया असते? एक सर्कलची असते, एक कोन याची असते, कोनची, सिलेंडरची असते. बरोबर आहे? मग तुम्हाला इथे काय काढावं लागणार आहे? तू सिलेंडर आणि इथे दिलेला काय असला आहे तुम्हाला? 2 सिलेंडर, 2 सिलेंडर दिलेले आहे. मग आपण एक अशी डायग्राम बघितली होती आणि त्याच्यामध्ये असा एक परत हे बघितला होता. हा, गुड है ना. अशा प्रकारे बघितलं होतं ना आपण. अशा प्रकारची जी डायग्राम होती त्याची जी रेडियस होती. आता त्याचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे. फॉर्म्युला काय तुम्हाला पहिले माहित काय आहे? R1 R2 बी रेडिया ऑफ अ सिलेंडर. काय R1 R2 बी रेडिया ऑफ 2 सिलेंडर. किती आहे? 1:2 आहे. म्हणजे R1 किती असेल? R1 असेल तुमची 1 आणि R2 किती असेल? 2 असेल. आणि त्याच्यानंतरचा रेशो काय दिलेला? अँड हाईट आर इन द रेशो 2:3. म्हणजे H1 किती असेल? H1 तुमची 2 असेल आणि H2 असेल 3. बरोबर आहे? फॉर्म्युला काय माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला माहिती आहे? आणि हे लिहून घ्या इथं लागलं तर. सिलेंडर R1 आहे, R1 is equals to 1, R2 is equals to 2 आणि H1 H2 B height of 2 cylinder are H1 is equals to 2 आणि H2 is equals to 3. करा. व्हॉल्यूम काय आहे? फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? V1 व्हॉल्यूम. व्हॉल्यूम व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर V1 है ना अपॉन V2. याचा रेशो विचारलेला आहे की नाही? सांगा V1 काय असणार आहे? फॉर्म्युला सांगा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर फॉर्म्युला काय आहे? पाय आर एच प्लस आहे की मल्टिप्लाय आहे? पाय आर स्क्वेअर एच असा फॉर्म्युला आहे की नाही? आणि पाय आर स्क्वेअर एच दोन्ही याचं व्हॉल्यूम. आता इथं V1 आहे म्हणून R1 घ्या, H1 घ्या, R2 घ्या आणि H2 घ्या. बरोबर आहे? कारण इथं व्हॉल्यूम 1 काढत आहे आपण म्हणून R1 H1, व्हॉल्यूम 2 काढत आहे म्हणून R2 H2. आता यातलं कट काय होते सांगा मला? पाय पाय कॅन्सल होऊन जाते की नाही?
राहते R1 स्क्वेअर अपॉन R2 चा स्क्वेअर हा आणि मल्टिप्लाइड बाय H1 अपॉन H2 करा. टाका व्हॅल्यू. तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे R1 ची व्हॅल्यू किती आहे? R1 ची व्हॅल्यू किती आहे? 1 1 चा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर बरोबर आहे का? 1:2 आहे ना मल्टिप्लाइड बाय 2:3 आहे म्हणजे 2 अपॉन 3 इथं स्क्वेअर कसं करणार? फक्त H1च आहे ना हाईटचा स्क्वेअर असते का कधी? रेडियसचा स्क्वेअर असतो कारण तिथं डायमीटर असते बरोबर आहे. काढा काय येईल? 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 मल्टिप्लाइड बाय 2/3 असंच येतं ना. येते 1 अपॉन बघा 2 2 1 जा 2 1 जा 2 2 2 जा 4 1 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन 3 वरचं मल्टिप्लिकेशन वर खालचं मल्टिप्लिकेशन खाली म्हणजे ते 1 अपॉन 6 यालाच रेशोल्यूशन आपण 1:6 काय होतं याच्यामध्ये कठीण. तुम्हाला काल काय सांगितलं होतं मी काल काय सांगितलं होतं तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये सांगितलं होतं की फॉर्म्युला कोणत्या ठिकाणी कोणत्या एक्झाम्पल मध्ये कुठला फॉर्म्युला यूज करायचा. आता तुम्ही क्वेश्चन वाचला होता का मला सांगा. द रेडियस ऑफ रेडिया म्हटलं की पहिला तुमच्या डोक्यात क्लिक काय लागायला पाहिजे? एक तर सिलेंडर असेल एक तर स्फिअर असेल किंवा सर्कल असेल किंवा कोन असेल ठीक आहे. पण मग पुढे त्यांनी हिंटही दिलेली आहे ना ऑफर 2 सिलेंडर दिलेली आहे म्हणजे 2 सिलेंडर म्हणजे काय 2 सिलेंडर जे आहेत 2 सिलेंडर जे आहेत ते 2 सिलेंडर असल्यामुळे तिथे काय करावं लागणार आपल्याला 2 सिलेंडर दिलेले आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे ऑब्विसली तिथे आपण 2 सिलेंडर घेतलेला आहे फॉर्म्युला घेतलेला आहे की नाही. मग त्याच्यावरून H1 R1 माहितीच आहे तुम्हाला. ठीक आहे बघा नेक्स्ट सांगा. नेक्स्ट कोणता एक्झाम्पल घेतलाय? त्यासाठी फॉर्म्युले लर्न पाहिजे बरं का. तुम्ही फॉर्म्युले लर्न करत नाही. लर्न करा पोरींनो वेळ निघून गेला हातात नाही येत बरं का. कोणतं एक्झाम्पल घ्यायचं नेक्स्ट? फर्स्ट नंबरचं. काय आहे फर्स्ट नंबर मध्ये? द व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड इज. आता क्युबॉइडचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. द व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. The volume of cuboid is 440 centimeter is 440 सेंटीमीटर क्यूब बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला आहे अँड द एरिया ऑफ इट्स बेस इज बेसचा एरिया पण दिलेला आहे अँड एरिया ऑफ इट्स बेस इज काय असणार आहे बेसचा एरिया 88 centimeter square then its height is 88 centimeter square then its height बघा हाईट तुम्हाला हाईट इज हाईट काढायची आहे बरोबर आहे एच काढायचं आहे ना तुम्हाला एच क्वेश्चन मार्क आहे की नाही व्हॉल्यूम दिलेला आहे फॉर्म्युला प्रत्येक डायग्राम मध्ये दोन दोन फॉर्म्युले घेतले होते सरफेस एरिया ऑफ है ना सरफेस एरिया ऑफ सिलेंडर सरफेस एरिया ऑफ ट्रायंगल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड सरफेस एरिया ऑफ क्यूब अशा प्रकारचे घेतले होते की नाही आपण मग इथे तुम्हाला काय दिलेले आहे की एरिया ऑफ इट्स बेस म्हणजे त्याचा एरिया जो आहे त्या बेसचा एरिया दिलेला आहे आपल्याला 80 सेंटीमीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूम दिलेला आहे बरोबर आहे. मग त्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट काढता येईल की नाही आपण काय केलं होतं टोटल सरफेस एरिया जर काढायचा आहे आपल्याला टोटल सरफेस एरियाचं या दोघांची ऍडिशन व्हॉल्यूम काढताना आपण काय केलं होतं L1 इंटू H1 आणि B1 म्हणजे L इंटू B इंटू H असं व्हॉल्यूम काढलं होतं बरोबर आहे.
मग आपल्याला माहित काय काय ते सांगा मला. हाईट इज इक्वल टू काय? व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे ना का तुम्हाला? काय आहे व्हॉल्यूम? फॉर्म्युला काय व्हॉल्यूम ऑफ क्युबाइडचा सांगा बरं. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू एरिया ऑफ बेस, एरिया ऑफ इट्स बेस मल्टिप्लाइड बाय हाईट, है की नाही? हा, मग आता व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड माहिती आहे तुम्हाला 440 आणि एरिया ऑफ बेस माहिती आहे 880 मल्टिप्लाइड बाय एच. कुठे लेंथ? हे कुठे बघत आहे? कुठे? फॉर्म्युला हाईट. हा, बेस एरिया ऑफ इट्स बेस केलाय मी, बेस इंटू हाईट नाही केलाय. एरिया ऑफ इट्स बेस आपल्याला दिलेला आहे एक्झाम्पल मध्ये, म्हणून एरिया ऑफ इट्स बेस घेतलेला आहे. कसं ग बाई तुमचं? एच इज इक्वल टू काय होणार? 440 डिवायडेड बाय 88 करा. एच इज इक्वल टू काय? इथं किती येते सांगा? 44 1 जा 44 आणि इथे येते 44 2 जा 88. हा 44 2 जा 88 असं आहे. अरे नाही नाही नाही, 88 1 जा 88 88 5 जा 440. व्हेरी गुड. 88 1 जा 88 88 5 जा 440. आन्सर येते 5 सेंटीमीटर. हा 88 चा टेबल गिबल काही लर्न नाही आहे. अरे सिंपल आहे, रट्टा नाही मारायचा. 44 2 कसं आहे माहितीये का? लॉजिक कसं लावायचं, लॉजिक कसं लावायचं मी सांगते तो. इकडे बघ 88 म्हणजे 100 ला किती जवळपास, किती जवळ आहे त्याला? 20 सॉरी 10 12 आहे की नाही? 12 12 आहेत ना, आणि हे किती आहे? 440 आहेत, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही काय करणार की इथं 100 प्रत्येकातले 12 जर काढले आपण तर 12 किती होतात? 12 मल्टिप्लाइड बाय 4 किती येतात? 48 होतात, बरोबर आहे? हा 48 प्लस 40 किती होतात? 88. वरचे 40 राहतील की नाही? हा म्हणजेच काय की त्याचं 5 जा येईल ना, ते 400 मधला एक एक 88 आणि राहिलेले ते पूर्ण प्रत्येक 100 मधले 12 12 असे घेतले आपण. 4 12 जा 48 आणि वरचे 40. असं लॉजिक थोडस लावायचं, त्याच्या जवळपास आपण कुठं जातो आहे ते. आलं का? काय होतं कठीण याच्यात? काय होतं त्याचं? इट्स बेस कारण याच्यात बेस एरिया जो दिलेला होता की नाही, लेंथ इंटू ब्रीथ दिलेली. म्हणजेच काय की हा जो आहे बेस एरिया जो होता ना तुमचा, एरिया ऑफ इट्स बेस इज इक्वल टू एल इंटू बी असेल. म्हणजे इथं लेंथ माहिती आहे, ब्रीथ माहिती आहे, राहिला कोण? हाईटच राहिली की नाही? हा, म्हणून त्याला मल्टिप्लाय बाय हाईट केला, असा फॉर्म्युला तयार केला. आलं लक्षात? कसं आलं समजलं का? गरमी होऊन जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन सांगा पटकन. नेक्स्ट क्वेश्चन सांगा तुम्ही. टाइमपास आहे नको. तुमचे डाऊट्स सांगा. डाऊट्स तुमचे राहणार आहेत, मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे तुम्हाला. वेळ म्हणजे याचा अर्थ तुम्ही घरी काहीच नाही केलंय. तृप्ती तू सांग काही. तृप्ती झोपली का?
अच्छा झोपेतच जॉईन केलं वाटते. हा पा 14 नंबरचं एक्झाम्पल पा. 14 1 4 द तुम्ही डाऊट शोधून नाही आणले. मी एवढं एक्झाम्पल घेतलं की स्टॉप करते आणि तुम्हाला टेस्ट देते. उद्या 2 दिवसात डाऊट शोधून आणायला. Right. Right circular cone is 12 meter and is 12 meter and the span height is the span. बघा कोणचा फॉर्म्युला काय आहे. कोणचा फॉर्म्युला काय आहे बघा. कोणचा ना 10 मीटर. The total surface area of a cone is the total surface area is equal to 2 pi r h surface area of cone is का काय दिलेलं आहे. डायमीटर ऑफ अ राईट सर्क्युलर कोन है ना. सोल्युशन मध्ये काय देणार तुम्ही. तुम्हाला काय काढायचं आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. सरफेस एरिया ऑफ सर्क्युलर कोन आहे का. सर्क्युलर कोन. बरं सर्क्युलर कोन. सर्क्युलर कोन काय आहे. फॉर्म्युला काय आहे सगळा सांगू का टीचर. मग सांगू का म्हणजे 2 पाय h in bracket capital R plus small r plus 2 pi r 2 pi in bracket capital R plus capital R square minus small r square. अच्छा तुम्हाला 10 आणि 6 करा. कॅल्क्युलेशन करा. करा पटापट. किती सोपं आहे. एक्झाम्पल खूप सोपं आहे. काय ते कॅल्क्युलेशन सांगा बरं. 22/7 multiplied by 6 इथे येते 16. 22 वरचं मल्टिप्लिकेशन वर करा. खालचं मल्टिप्लिकेशन खाली करा. करा इथे येते सांगा. 16 सिक्सा किंवा 22 सिक्सा किती येते. 22 सिक्सा करा. साईमध्ये 12 झाले 2 साईमध्ये 12 ने 13 बरोबर आहे का.
132 multiplied by 16 by 7 multiplied by 16 करा. तर 32 मध्ये 4 32 आणि 48 11 झाला 51 बरोबर आहे. 5 कॅरी 16 मध्ये 16 16 प्लस 5 112 बाय 7. आता जर ऑप्शन मध्ये हे दिलेलं असेल तर एरिया म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर. ऑप्शन मध्ये हे जर दिलेलं असेल तर हरकत नाही, आणि जर याचं डिव्हिजन करून दिलेलं असेल तर डिव्हिजन करा. हो 14च नंबर घेतला. चला ठीक आहे.